तर नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, चांगल्या लोकांना देव नेहमीच त्रास देतो, पण त्यांची साथ कधी तो सोडत नाही. आणि वाईट लोकांची देव नेहमी चांगले खूप करत असतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळणार नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशिबात काही चांगले देणार असेल देव, तर त्याआधी सुरुवात मात्र कठीण गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल, तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्या नामावर विश्वास ठेवा, न मागता खूप काही मिळेल. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अन्यभावाने स्वामींना शरण जातो, त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतींनी अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजे नामस्मरण करा आणि कायम सुखी राहा. आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधी देत नाही. म्हणून जरा आपल्याला काही अडचणी असतील तर ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण देवाला माहिती आहे तुमची क्षमता किती आहे. माणूस किती आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तर नियतीने मोडलेला डाव आणि नियतीने ठरवलेल्या शेवटचा हा त्याला स्वीकारावाच लागतो. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असते. इतकं की ते आपल्याला दिसत नसतं. स्वामी म्हणतात, देवाला आपण घाबरले नाही तरीही चालेल, पण आपण आपल्या कर्माला नेहमी घाबरायला हवे. कारण शिव्या किंवा ओव्या, श्राप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार. या चिंतन शक्तीचा स्वार्थ धर्म म्हणजे निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही. स्वामी भक्तांनो, तुमचा स्वामीवरती विश्वास आहे. तुम्ही स्वामींना मानता आणि स्वामी समर्थ या नामाचा जप करतात, तर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप करा. किंमत न मोजता मोज करायला मिळवावी हा एक नवीन मानव धर्म उदयाला येत आहे. तो म्हणजे कष्टाशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या, जो व्यक्ती कष्ट करतो त्यालाच यश मिळतं. कुणीतरी आपल्याला मिळण्यासाठी आसुसलंय यावरून लगेच हरवून जाऊ नये. मिळवलं जाणे आणि मिळणे यात खूप फरक आहे. नक्कीच नातं कुठलंही असो, त्यासाठी आपण घेतलेले एफर्ट्स, भावनांनी केलेली गुंतवणूक महत्त्वाची असते. आणि आपल्या व्यक्तीच्या चुका स्वीकारून घेणं ही आपलं काम असतं. पण जिथे तुमची किंमत नसेल किंवा समोरची व्यक्ती तुमचा फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उपयोग करत असेल, तर ती फक्त आयुष्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तिथून हसत हसत दूर होऊन जावे. स्वतःवर जर विश्वास असेल तर तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता. सत्कर्म केल्याने व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही. ही गोष्ट त्यांना त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळे पॉसिबल शक्य होत असते. स्वामी सांगतात, ना आजचे खरे आहे ना उद्याचे, त्यामुळे जगावे ते हसत खेळत. काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका, कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आलेले आहे. परंतु लोक म्हणतात दिवा जळत आहे आणि ते असंच म्हणतात. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. मधावर पहिलं नैतिक हक्क हा फुलांचा असतो.
पण मध चोरून पोळ्यामध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्यांचे श्रेय दिले जाते. समाजातही असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे अपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा वरवत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग, मृत्यू येणं हा काळाचा भाग, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग. स्वामी सदैव सांगतात, जो इतरांना संपविण्याची तयारी करतो, तुम्हाला कदाचित पटणार नाही, तो स्वतःला वाचवण्यात कुठेतरी कमी पडतो आणि तो कायमचा संपून जातो. पण जो इतरांना वाचवण्यात आपला पूर्ण प्रामाणिक प्रयत्न देतो, त्याला मदतीला स्वतः देव येतात. सगळे म्हणतात आयुष्य एकदा मिळतं, मन भरून जगायचं असतं, पण सुरुवात कधी करायची याचं उत्तर सापडत नसतं. बालपणात अक्कल नसते, तरुणपणात जाणीव नसते, मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आल्यावर आयुष्याची किंमत कळते. म्हटलं चला स्वतः सुरुवात करूया, जरा जगून बघूया, पण कर्तव्याच्या लोढापुढे नंदी बैल हा लागतो डोलू. आता संपलंय आयुष्य, मग संपते जबाबदारी ओझं. मग वाटतं की चला आता तरी स्वतःसाठी काहीतरी तयार करावं. मग वृद्धत्वाकडे झुकून राहतो. बजेट लिस्ट वाढतात पहिल्या इच्छा, त्या आता होत होत्या पूर्ण, त्यासुद्धा थांबायला लागतात आणि कालांतराने आपले हातपायसुद्धा काम करणे थांबतात. असं खूपदा होतं की आपण आपल्या मनावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतो. अर्थात माणूस आपलं काय ते आपल्या मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो, पण तो करू शकत नाही. याचा सरळ अर्थ म्हणजे जो स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करेल तोच पुढे जाऊ शकेल. स्वामी म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जा, कारण प्रत्येक गोष्ट शक्य आहे जर स्वतःवरती विश्वास असेल तर. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी तुम्हाला नक्की करताना दिसतील. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात खूप गोष्टी अशक्य आहेत, त्या गोष्टींवरती विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. आज जी गोष्ट तुमच्यासाठी अशक्य आहे ती देखील स्वामी नक्की शक्य करतील. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, ठाम राहायला शिका. तुमचा निर्णय चुकला तरी चालेल, स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येतं. स्वामी कायम मानतात, मी त्यांची साथ आयुष्यभर देतोय, जो माझ्या श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतात. प्रत्येक गोष्ट शक्य होईल जेव्हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या अंगावर असेल. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या पाठीशी आहे. फक्त स्वामी नामस्मरणाचा जप तुम्ही करून बघा. आपल्याकडे अजूनही गावकरी कोरोनाग्रस्त सापडला की त्याला शिव्या दिल्या जातात आणि त्याला नेहमी मारहाण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि जर तेच एखादा मोठा व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती किंवा एखादा नेता पॉझिटिव्ह सापडला की प्रार्थना करणारे लोक आहेत. स्वामी सांगतात, तुम्ही इतरांना जसा त्रास द्याल तसा एक दिवस तुम्हालाही होईल. आयुष्य आहे, नक्की तुम्हाला सुद्धा संकटांचा सामना करावा लागणार आहे. पैसे असून साधं राहिलं तर भिकारडं म्हणतात, पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात, सगळ्यांशी मनमोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात, कमी मोकळेपणाने बोललं तर शहाणा समजतात, दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात, भरपूर दान धर्म केला तर 2 नंबरचा पैसा असणार असं म्हणतात, स्वतःच्या मनाचं केलं तर अक्कल नाही म्हणतात, दुसऱ्याच्या मनाचं केलं तर समजत नाही म्हणतात, बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात आणि नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात, तब्येत चांगली असेल तर काहीतरी आलतू फालतू खात नसेल असं म्हणतात, पण ते चुंजूसपणामुळेच तब्येत कमी केली तर काही आजार झाला असणार असं म्हणतात, तब्येत जर जास्त वाढली तर फुकटचं खाऊन वाढली असे म्हणतात, सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर काही कामधंदा नाही असे सांगतात, नाही गेला तर माणुसकीच नाही याला असे म्हणतात. हे सगळे लोक असतात. लोक नेहमी त्यांचं काम करत असतात. आपण आपलं काम करायचं. याचाच अर्थ एकावे जनाचे करावे म्हणाचे. बसू देत नाही म्हणून लोक शेवटी आपल्या स्वतःची वेगळी रांग तयार करत असतात.
विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीशी बोलणं सोडून देणं व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देणं कायमचं बंद करणे हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते. कारण जर अशा व्यक्तीला जाब विचारला तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतवून स्वतः बाहेर पडेल व पुन्हा संधी मिळताच आपला विश्वासघात करेल. त्यामुळे अशा व्यक्तीला आयुष्यातून कायम काढून टाकणे योग्य असते. जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप शांत झालेला असतो आणि त्याची माणसे म्हणजे लहानपणापासून प्रगतीच्या मार्गावर असतात. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमगलं नाही म्हणून त्या रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं कधी सोडू नका. स्वामी सांगतात, नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधी झिजत नाही, जो कधी संपत नाही. जेवढा घासला तेवढा कर्म विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा. वेळ लागेल पण एक दिवस आपणही नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोटेक्शनचा असलेला साबण बाजारात मिळत नाही, तो फक्त सद्गुरूंकडे आणि त्यांच्या संतांकडे मिळतो. ज्यांना हा साबण मिळवायचा आहे त्यांना अत्यंत भाग्य लागते. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाऊ द्या. तुम्ही नक्की पावन व्हाल. फक्त दररोज नामस्मरण करा व आनंदित राहा. म्हणून आनंद वाटा, आनंद लुटा. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो आयुष्य त्याला नक्की प्रत्येक गोष्ट देते. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरत येईल. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला नेहमी मेहनत करावी लागेल. जर मेहनत करणे थांबवाल तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. स्मार्टफोन स्लो झाला की तुम्ही काय करता? नको त्या फाईल डिलीट करताना. आयुष्यात मग तसंच असतंय. जेव्हा तुमचं आयुष्य हे बोर व्हायला लागेल, आयुष्य स्लो व्हायला लागेल, तेव्हा काय करा? आयुष्यातील वाईट माणसांना, वाईट व्यक्तींना दुर्लक्ष करा आणि नको असलेल्या व्यक्ती कायमच्या आयुष्यातून काढून टाका. आयुष्य कायमस्वरूपी यशस्वी आणि आनंदी जगायचं असेल तर जास्तीत जास्त ऐकण्याचं आणि कमीत कमी बोलण्याची क्षमता विकसित करा. जे भांडण्याआधी क्षमा मागतात त्यांची चूक असते असं नाही, आणि जे चूक झाल्यावर क्षमा मागत नाही ते शहाणेही असतील असं नाही. स्वामी म्हणतात, फार फार वर्षापूर्वी जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा ही गोष्ट आहे. तेव्हा गोऱ्यासाहेब सकाळी सकाळी सूर्य उगवायच्या अनेक वेळा हे काहीतरी नेहमी इतरांना मारत होते आणि नेहमी इतरांना त्रास द्यायला सुरुवात करत होते. तेव्हा शास्त्रज्ञाने हळूहळू त्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना असं कळालं की हे लोक देवांना त्यांना कशालाही मानत नाही. ते फक्त स्वतःला जसं जमतं तसं करतात. या लोकांना देव वगैरे काहीही मानत नाही. त्यामुळे यांना काय करावं आणि काय करायचं नाही याकडे कळत नसतं. तेव्हा संतांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि ते आपल्या लोकांमध्ये देवाचे नामस्मरण वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळेला एक चळवळ सुरू करण्यात आली. त्या चळवळीला नाव देण्यात आलं भक्ती चळवळ, आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरवू लागली. तेव्हा भारतातील लोकांनी देवाचे नामस्मरण करण्यास सुरुवात केली. आयुष्य हे विद्याच्या वहीतील पान असते. रिकामं असेल तर रिकामं, लिहिलं तर क्षण असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची, कारण ते आपलं कर्म असतं. होणाऱ्या चुका टाळायच्या, तर कुठलं पान कधी गळायचं नसतं. चूक झाली तर फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातून आपल्याला पुढे शिकायचं असतं. नाती जपण्यात मजा आहे, बंध आयुष्याचे विणक्याची मजा आहे. जुळे सूर गाण्यात तर मजा आहे, येताना एकटे असलो तरी होऊन जाण्यात मजा आहे. आयुष्यात आलो एकटे आणि जाणार एकटे यात काही वाद नाही. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, बाकी सर्व चांगलं होईल. स्वामी सांगतात, खरं बोलणाऱ्या माणसाच्या वाटेला जास्त प्रश्न येतात. खोटं बोलणारा माणूस कुणाच्या तावडीत सापडत नाही. खरं बोलणाऱ्या माणसाला उपदेश भेटणारे आणि करणारे जास्त मिळतात. भाषा हे संवादाचे महत्त्वाचे माध्यम आहे. व्यक्ती बोलताना शब्द कोणते वापरतो यावरून सुद्धा माणसाचा संस्कृतपणा, वैचारिक
व शिक्षण पातळी तसेच सामाजिक दर्जा याविषयी देखील माहिती मिळू शकते. कोणता आनंद क्षणजीव नाही. 2च इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो, तोवर चव आहे, खाली उतरला की घास आहे. सुगंधाचं नातं नाकाशी असतं, घशातून आत गेल्यावर ती फक्त हवा असते. कधीतरी एखाद्याचं चांगलं व्हावं म्हणून खोटं बोलावं लागतं तर ते वाईट नसतंय, पण जे तुमच्यामुळे कुणाचं वाईट होतंय आणि खोटं बोलताय तर हे नक्की वाईट आहे. स्वामी सांगतात, रिकाम्या हातानं आपण येतो आणि रिकाम्या हातानं जायचं आहे. इतकंच नव्हे तर संपूर्ण आयुष्यभरही आपण हात रिकामेच ठेवायचे आहे. आयुष्यात हातात काही जरी आले तरी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट पूर्ण होऊ शकते. आयुष्य हे जादूच्या खेळासारखं आहे. एकदा जादू हातातल्या हातात तुमच्या समोर त्यांनी दाखवला की तो रुपया असलेला दाखवला नाहीसा करतो आणि ते सुद्धा आपल्याला बरं वाटतं. त्याचप्रमाणे आयुष्यात काही लोक असतात जे अचानक येतात आणि अचानक निघून जातात, आपल्याला कळतही नाही. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात आलेला वेगवेगळे अनुभव खऱ्या अर्थाने आपल्याला जगायला शिकवत असतो. त्यामुळे म्हणतात ना, अनुभवातून माणसं बरंच काही शिकतात. प्राजक्त जगण्याशी तुमचा एक विश्वास असावा. स्वामी नामाचा जप कायम तुमच्या मुखी असावा. ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही, त्याच्या आयुष्याची इमारत उभी राहू शकत नाही. स्वामी सांगतात, सध्या कुणालाही आपलं म्हणावं कुणाला नाही हे कळतंच कठीण झालंय, कारण लोक फक्त फायदा पाहून जवळ येतात. हक्काची माणसं कारण नाही, वेळ देतात. वेळ मिळत असेल तर नक्की तो माणूस आपल्या पूर्ण हक्काचा आहे. आबाळापेक्षाही जलद डोळे भरून येतात जेव्हा देव आपल्याला नेहमी साथ देत असतो. देव तर कायम आपल्या सोबत असतो. आपल्याला त्याला विश्वास ठेवून नामस्मरणाचा जप करून बोलवायचे असते. अशी एक रात्र हवी ज्याला पहाट जोडलेली नाही. अशक्यातील गोष्ट आहे, पण ती रात्र आपल्या जीवनात सुद्धा येणार आहे. ती म्हणजे मृत्यू. चांगलं गोष्ट वाटणं हे चांगलं आहे, पण एखादी गोष्ट आपल्याला कायम सोबत असावी हे वाटणं सुद्धा चांगलं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या कायमस्वरूपी सोबत राहू शकत नाही. न मानवणारा दुःख नेहमी जीवन घेणा असतो, कारण तुमच्या जीवनात तेव्हा दुःख सुखापेक्षा मोठं होते, तेव्हा माणूस नेहमी दुःखाला मोठं करत आयुष्यात पूर्णपणे दुःखाच्या मार्गावर जातो आणि एक दिवस कायमचा तो दुःखातच आपला दम तोडून देतो. असा आयुष्यात प्रत्येकाला हवा असतो की ते आयुष्य पूर्णपणे चांगलं जगू शकेल. अनेक जण या तप्तपदीवरून अखंडपणे चालत आहेत. संसारात किंवा जीवनात अडचणी आहेत, पण त्या सुटणाऱ्या आहेत, तरीही त्यांना रोज रोज त्याच त्या अडचणी नको वाटतं, म्हणून ते कायमचं स्वतःला संपून टाकतात. वादळाचं अस्तित्व किती विलक्षण असतं. येण्या अगोदर एखादं पान देखील हलत नाही आणि आल्यावर पान देखील शिल्लक राहत नाही. मग ते निसर्गातील असो वा मानवातील. रानावनात एकाकी पडलेलं फूल जसे कोणी कौतुक करण्याची वाट न पाहता त्याचे काम करत असतो, तसे तुम्ही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा. कौतुक करणारे तुम्हाला नक्की शोधत येतील. उगवत्या सूर्याची आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र लावून काही होत नाही. सूर्य उगवण्याआधी घोड्यासारखे पळावे लागते, तेव्हा खूप गोष्टी तुमच्या मनासारख्या होतात. स्वामी सांगतात, माझ्या खिडकीतून तू पाहत आहे. नक्की तुला मी माझा नामस्मरण केल्यावर माझा दरवाजा खोलून तुला आयुष्याच्यातला प्रत्येक गोष्ट मिळवून देईल. हो, विश्वास ठेव स्वतःवर. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे मी करत आहे. स्वामी शक्तीवर आणि स्वामी नामस्मरणावर जर तुझा विश्वास असेल तर स्वामी अशक्य देखील नक्की शक्य करतात. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघ, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी कायम म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे. फक्त स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवून बघ, सर्व काही तुला तुझ्या मनाप्रमाणे मी नक्की देईल. श्री स्वामी समर्थ सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, चांगल्या आणि वाईट वळणावर मी तुझी मदत कायम करत आहे. स्वामी सांगतात, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं असेल, तुम्हाला काहीतरी मोठं बनवायचं असेल तर प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवा. प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात. रंग नाही, उपकार नाही, आकार नाही, ठिकाण नाही, तरीसुद्धा जीवनात महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे आपले नाते असे ठेवा की प्रत्येकाच्या जीवनात ते महत्त्वाचे आले पाहिजे. मन किती शहाण्यासारखं वागतं जेव्हा ते भानावर असतं, पण भानावर राहायचं की नाही हे मात्र त्याच्या मनावर असतं.
स्वामी सांगतात, वाट दाखवण्यापेक्षाही पुष्कळ आणि लावणाऱ्यापेक्षाही चांगलं, परंतु वाटच नसताना तो निर्माण करून त्यावर बोट धरून न चालायला लावणारा कुठलाच अपराधी पुरेसा नसतो. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्या सोबत आहे. फक्त त्यांनीच श्रोतावरती विश्वास ठेवून माझे नामस्मरण केले, त्याची साथ मी कायम देत आहे. श्री स्वामी समर्थांवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नक्की या गोष्टीचा अनुभव एकदा तरी घेतला असेल. स्वामी आपल्या आयुष्यात प्रत्येक संकटात आपली साथ देतात, कायम आपल्या सोबत उभे राहतात. जगात कितीही अल्पता झाली तरी आपण काय आपलं काम करणे थांबवायचे नाही. स्वतःवरचा विश्वास कधी कमी करायचा नाही. आत्मविश्वास स्वतःवर असणे महत्त्वाचे आहे, कारण त्याशिवाय प्रत्येक गोष्ट मिळणे जणू अशक्य आहे. स्वतःवरती विश्वास ठेवला तर सर्व काही होऊ शकते. आपला प्रत्येक श्वास जसा वर्तमान काळातल्या ताज्या क्षणाशी मानलेलं नातं ठेवतो, तितक्या प्रमाणात वृत्ती ठेवतो, त्याचप्रमाणे आपल्या बऱ्याच गोष्टी होत असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, श्वास आणि इच्छाशक्ती पाहिजे. सगळ्या महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठून आला, तुमची परिस्थिती तसेच तुमचं वय यावर निर्भर नाही. सांगायला सगळ्याच गोष्टी सोप्या असतात, मग ते पूर्ण करायला कसोटी लागते. स्वामी कायम सांगतात, मन नावाची वस्तू जिथे जन्माला येतं ती सगळं मनासारखं करत असतं. विश्वास ठेवा स्वामी नामावर. आपली उपस्थिती हे आपल्याला नक्की जाणवते, पण जेव्हा आपण उपस्थित नसतो तेव्हा त्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं चरित्र असते आणि त्यावरच आपली उपस्थिती ठरवली जाते. स्वामी सांगतात, प्रत्येक जागी अवेलेबल होऊ नका, प्रत्येकासाठी व्हॅल्युएबल व्हा. आयुष्यामध्ये बुद्धी असली तर ती वापरायची गरज नाही, असं एकदा जाणवलं तर ते आपल्याला बेकार अनुभव देतो. स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य करता येते. फक्त स्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण करा. शिक्षण, पदव्या ह्या गोष्टी चिलखात वागण्याच्या आहेत. व्यावहारिक युद्ध जर जिंकायचं असेल तर आपलं मन आणि माणुसकी महत्त्वाचं आहे. तिथेही मोठेपणाची चिखलत कशासाठी? प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते, ती त्याला तळमळीने कुणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक ध्येयाची असते, कधी आलेल्या पैशाच्या अडचणींची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कोणीतरी मिळणं हे नशीबच. नाहीतर ही सगळी कथा आणि व्यथा, त्यामागची व्यथा आहे कुणाला ऐकायला देवच एक पर्याय उरतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोणी मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानायला. देवाचे आभार सुद्धा मानायला हवे. आपल्याला तो देव सर्व काही देतोय, आपल्यावर अनंत उपकार करतोय, त्यामुळे आपण त्या देवाचे आभार नक्की मानायला हवे. आपण लिहित राहावं, कुणी वाचो न वाचो, काही जण काहीतरी लिहितात, त्यांना विसरू नका. आयुष्यात प्रत्येक संकट येतं, त्या संकटांचा सामना करा. कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण त्याच्या काडीचं नुकसान नाही. स्वामी सांगतात, काही वेळा आयुष्य आपली परीक्षा बघायला थांबत नाही. एक जखम भरली नाही तोवर दुसरी तिसरी उमगत नाही. नाती नको आहेत तर त्या नात्यांना तोडून टाकता, हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरंच नाती आता नकोच वाटतात. दिखावटी मुखवटे हल्ली नात्यात गवसतात. नातं हे आता पहिलेसारखं राहिलं नाही, मात्र ते आता कायमस्वरूपी तोडून द्यायचं आहे असा विचार देखील करू नका. कारण नातं तोडल्याने तुम्ही आयुष्यात पूर्णपणे मागे याल. कारण दिखाव्यापुरतं का असेना पण नातं असणं महत्त्वाचं आहे. जर स्वाभिमान गहाण ठेवून जर तुम्हाला मान मिळवावा लागत असेल तर महान होण्यापेक्षा सामान्य राहिलेले कधीही चांगलं. शब्दात सांगायचं आहे पण बोलणार नाही. निशब्द भावना शक्तीनंतर 4 ओळी सांगायच्या आहेत पण त्या कळणार नाही. स्वामी नामाचे जप करून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. प्रत्येकाला त्यांचा सामना करावा लागणार आहे. संकटे कधीही कुणाशीही चुकलेले नाही. स्वतःवरती विश्वास लागतो. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. टाळ्या वाजवणारे खूप असतात. सर्कस पाहायला येतात, ते फक्त तेवढ्यासाठी येतात. मृत्यूच्या गोलात फटाफट फिरणारे असतो आपण. आपला कधी नंबर लागेल आणि स्वामी कधी आपल्याला त्यांच्या जवळ बोलवतील कळणारही नाही.
स्वतःच्या विचारांप्रमाणे जगात येण्याचं स्वातंत्र्य म्हणजे क्रांती. स्वतःच्या कुटुंबातल्या माणसांना प्रेमाने किंवा विचारांना करायला लावून जिंकणे म्हणजे आपली प्रगती होय. माणसाने माणसावरती विश्वास नक्की ठेवायला हवा. जर माणसाचा माणसावरतीच विश्वास नसेल तर माणुसकीला अर्थ राहणार नाही. आपल्या स्वामींनी आपणास भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अभयवचन दिलेले आहे. स्वामी सदैव सांगतात, स्वामी माझे चांगले करत आहेत आणि स्वामी प्रत्येक वेळेला साथ आपली देत आहे. त्यामुळे आपल्यांना त्यांचे नामस्मरण करायचे आहे. स्वामी नामस्मरणाचे महत्त्व. स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थ स्नान होईल. भोजन करताना नाम घेतले तर ती तीर्थ यात्रा होईल, तो प्रसाद सुद्धा होईल. स्वयंपाक करताना नाम घेतले तर महाप्रसाद सुद्धा होईल. झोपताना नाम घेतले तर ध्यान निद्रा होईल. काम करताना नाम घेतले तर कर्मभक्ती आणि घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल. हे स्वामी राया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू द्या वा कोणतीही अडचणी असू द्या, त्या सर्वांचं उत्तर तुम्ही स्वतः आहात. जेव्हा आम्ही तुम्हाला आठवण करेल तेव्हा तुम्ही विविध रूपात येत असता. आम्हाला माहिती आहे तुम्ही प्रत्येक वेळेला आमची साथ देता. आमचा पूर्ण तुमच्यावरती विश्वास आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने सर्व काही शक्य होऊ लागते. अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी कायम म्हणतात, जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणारा असतो तो आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. स्वतःवरती विश्वास असेल तर प्रयत्न करा, मार्ग नक्की स्वामी दाखवतील. स्वामीच तुम्हाला रस्ता दाखवून आयुष्यात प्रत्येक संकटात पुढे नेतील. स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ नामावरती जर तुमचा विश्वास असेल तर अशक्य देखील स्वामी स्वतः शक्य करतील. स्वामी सांगतात, खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधी नसते. सुट्टी त्यासाठी नवी काहीतरी शिकण्याची संधी असते. मैत्रीचे धागे हे कोळशापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारापेक्षाही मजबूत असतात. तुटलेले मन तर श्वासानेही तुटते, नाहीतर वज्रानेही तुटणार नाही. कुणालाही कसं दिसावं यापेक्षा आपण कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर ते कमीत कमी जास्तीत जास्त कसं नसावं यावर तरी नक्की महत्त्व आहे. सगळं तर सगळं कागदासारखंच आहे. त्याला अहंकार चिटकला की सगळं त्याला सर्टिफिकेट म्हणतात. मोत्यांच्या हारापेक्षा गामांच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. मोत्यांच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं, पण घामांच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं. स्वामी सांगतात, नदीचा उगम हा छोटा असतो, पण ती पुढे जाऊन जीवदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी कठीण आणि छोटी होत असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर ती निश्चित ध्येय गाठते. जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण बोलत आहे याला जास्त महत्त्व आहे. परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसं दाखवतो. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा ही अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगायला लागतील. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते. जगावे तर ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कोणीही असो, कितीही मोठा असो, त्याचा आपल्याला काहीही फरक पडला नाही पाहिजे. विश्वास जेव्हा स्वतःवरती असतो तेव्हा यश देखील स्वतःच्या दमावर मिळायला पाहिजे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप मजबूत बनवते, ती म्हणजे हिमतीवर सारं जग कायम आहे. समजण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी नामाचा मोठेपणा लागतो. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. जी व्यक्ती तुमच्यावर प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधी करू नका, कारण ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणारा समोर कधी ना कधी जातच असतो. नशीबसुद्धा हरत नाही. आयुष्य एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील. तुम्ही ध्येय खूप लहान ठरवले आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्या भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगणे आणि पुढे जाणे गरजेचे आहे. आयुष्यात कधी कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधी विश्वास ठेवणार नाही. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काही फरक पडत नाही. माझ्यासमोर कोणी काही बोलण्याची हिंमत करत नाही, यातच आपला विजय आहे. स्वामी सांगतात, संकटात प्रत्येक वेळेला तुला मी रस्ता दाखवणार आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्ग मी दाखवणार आहे. हो, फक्त श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास असायला लागतो. संकट समयी स्वामीच तुमची मदत करतील. संकटात स्वामीच तुम्हाला तारतील. फक्त स्वामी समर्थांवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती तुमचा विश्वास असायला हवा. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला जे लोक खाली ओढण्याचा प्रयत्न करतात ते आपल्यापेक्षा नेहमी खालच्या पायरीवर असतात. जेव्हा एक बीज काळोख्यातून, अंधारातून, कठोर परिश्रमातून निघू शकते, तेव्हा तुम्ही काय आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही आयुष्यात काय कमवले यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळी मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवतो. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करत आहात. स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना तुमच्या आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. स्वतःवरती विश्वास असेल आणि आपण योग्य विश्वासानेच योग्य दिशेला प्रयत्न करू तर आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट नक्की शक्य होत असते. स्वामी कायम सांगतात, त्यांच्या पाठीशी मी जीवनभर उभा आहे, जो माझ्या श्री स्वामी समर्थ नामाचा जप करेल. फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. जे सोबत असून आपल्याला धोका देतात. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका, तर तो माणूस त्यांचा विश्वास ठेवला होता तुमच्यासारख्या एका व्यक्तीवर आणि तुम्ही त्याला धोका दिलाय असे नक्की लक्षात घ्या. त्याला काहीही फरक नाही पडणार, पण तुम्ही पूर्णपणे चुकीचे ठरलात. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलाव जेव्हा पाण्याने सुकतो तेव्हा किडे माशांना खातात. फरक एवढाच असतो, वेळ येऊ द्यायची असते. प्रत्येकाची वेळ नक्की येते. त्या वेळेमध्ये प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे होत असते. फक्त स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. तलावात जेव्हा आपण पोहतो तेव्हा आपल्याला बुडण्याची भीती नसते, कारण आपल्याला पोहता येते. चिमणी जेव्हा झाडावर बसलेली असते तेव्हा त्याला झाड पडण्याची भीती नसते, कारण त्याला उडता येते. त्याचप्रकारे जीवन जेव्हा आपण जगतो तेव्हा हारण्याची भीती बाळगू नका, कारण आपण इथे जेव्हा आलो होतो तेव्हा काहीही नव्हतं आणि जातानाही काहीही नसेल. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण करवाल आणि तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील. जळणाऱ्यांकडे लक्ष न देता स्वतःकडे लक्ष देऊन यशस्वी व्हा. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या त्या चाफ्यानं उडलं कधी सोडलं नाही. शेवटी त्याचे पाणी त्याची साथ सोडतात, पण ते बहरणं कधी सोडत नाही. तसेच तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात, यात तुमचा इतिहास आणि काही दोष नाही. पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्की तुमचा दोष आहे. जुन्यात आपण रंगतो, स्मृतीचं पान उलटायला बोट्यांचं आपल्याला महत्त्व लागतं. तुम्ही काय करता यावरून तुमचं अवलंबून आहे की भविष्यात काय व्हाल. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काही फरक पडत नाही. माझ्यासमोर कोण काही बोलत नाहीची हिंमत करत नाही, यातच माझा विजय आहे. स्वामी सांगतात, जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही भरपूर असेल किंवा पुरेसा माहिती असेल तरी जागण्यायोगी साधा स्वभाव त्याचा माहिती असणे गरजेचे आहे. कोण कधी आपला कसा फायदा उचलेल आणि आपल्याला कशा योग्य किंवा वाईट दिशेला नेईल काही सांगता येत नाही. दगडाने डोकेही फुटते, पण त्याच दगडाला जर मूर्ती बनवली तर त्यावर लोके आपले डोकेही टेकवतात. फरक फक्त त्या दगडाचा आकाराचा आहे, बाकी त्याचं काम एकच आहे. स्वामी सांगतात, जेव्हा तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तेव्हा प्रत्येक गोष्ट करता येते.
ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्यालाच कळते जे कोणालाही नेहमी स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाऊ शकतो. विश्वास ठेवा स्वामी नावावर, अंत नाही स्वामी कृपेला. संकटसमयी मदत करतील स्वामी, कारण तेच आपल्यासोबत कायम उभे आहेत. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरविणे हा खरा संघर्ष. केस कापणे हा नाव्याचा धर्म नाही तर व्यवसाय आहे. चांबड शिवणं हा चंभाराचा धर्म नाही तर व्यवसाय आहे. तसेच पूजापाठ करणे हा ब्राह्मणाचा धर्म नसून व्यवसाय आहे. हे ज्याला कळाले तो आयुष्यात खूप यशस्वी होतो. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. कारण देणाऱ्यापेक्षा चुका मान्य करायला शिका. आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. इतकी जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे. संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक सामान्य सल्ला आहे. उशिरा जागे होण्यासाठी नशीब लागतं दोन्हीमध्ये. पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन. स्वामी सांगतात, आयुष्यात यशस्वी होण्याचा सोपा मार्ग म्हणजे मेहनत. मेहनत कराल तर प्रत्येक गोष्ट मिळू शकते. आज कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं. 1 त्याच्यात तुमची भीती वाटते, 2 ते स्वतःचा द्वेष करतात, 3 ते तुमच्यासारखे व्हायचं बघतात. स्वामी सांगतात, क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव चांगला करण्यासाठी मेहनत करावी लागते. आणि प्रभाव चांगला असेल तर त्या क्षेत्रात तुमचं नाव हे गाजत राहतं. लक्षात घ्या, स्वप्ने ही अशी पाहायची ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे. आयुष्य यशस्वी व्हायचं असेल तर परिश्रम करावे लागते. प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास असला की स्वप्न पूर्ण करायला कमी वेळ लागतो. आपले संकल्प ठाम ठेवा, जेणेकरून विचार मिळवता आला पाहिजे. तरच शर्यतीमध्ये उतरण्यात खरी मजा असते. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहे. प्रत्येक व्यक्ती जेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवून पुढे जाईल तेव्हा तो आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकेल. स्वामी नामावरती जर आपला विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी समर्थ महाराज नक्की करतील. प्रामाणिक आणि आत्मविश्वास असला की स्वप्ने पूर्ण करायला वेळ कमी लागतो. आपले संकल्प ठाम ठेवा, जेणेकरून विजय मिळवता आला पाहिजे. तरच शर्यतीमध्ये उतरण्याची खरी मजा आहे. यश आपोआप मिळत नाही, त्यासाठी खूप प्रयत्न आणि कष्ट करावे लागतात. आपले यश आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीवर अवलंबून असते. जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश मिळतं तेव्हा तेव्हा समजून जा की आपण योग्य मार्गाने जात आहात. सक्सेसकडे जाताना अपयश येणं हे गरजेचं असते. आपले कर्तृत्व चांगलं असलं की यश नक्की आपल्या पदरी मिळतं. जिद्द असलं की सर्व अपयशांना मागे टाकून सक्सेस मिळवता येतं. स्वतःवर विश्वास आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. प्रत्येक संकटामध्ये एक नवी संधी शोधायची असेल तर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न नक्की करा. स्वामी सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमची साथ नेहमी देत आहे. विश्वास ठेवा स्वतःवरती, कारण प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देत आहेत. यशस्वी होण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून चालत नाही, तर त्यांना खरे करून दाखवणे म्हणजे यश मिळवणे होय. जिद्द आणि मेहनत या गोष्टी आपले यश किंवा अपयश ठरवू शकत नाही. त्या जर ठरवायचे असेल तर मेहनत आपल्यालाच घ्यायची लागणार आहे. संकटात खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असते. हीच शक्ती आपल्याला विजयी ठरवू शकते. मनात चांगले विचार असले की मनात प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत असतात. यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणे हा एकच पर्याय असतो. संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होण्याचा आनंद उपभोगता येत नाही. आपण ठरवलेले ध्येय गाठणे हा सर्वात मोठा यशाचा टप्पा होय. यश आपले आहे म्हणून शांत बसणे गरजेचे नाही. स्वतःवरती विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येतं. स्वामी सांगतात, कायम तुमच्यासोबत उभा आहे मी. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा तुम्ही. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ देतील. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतील. प्रत्येक अडचणींना सामोरे जाणे, त्यावर मात करणे, जीवनातील सक्सेस मिळवणे यालाच तर यश म्हणतात. आपला विश्वास, आपला प्रयत्न आणि आपलेच कष्ट हे नशीब बदलण्यासाठी पुरेसे आहेत. स्वतःच आपल्या हातात नसते काय करायचंय. प्रयत्न आणि प्रयत्नच आपल्याला यशाच्या जवळ घेऊन जाऊ शकतात. यश मिळवणे जेवढे सोपे नसते, पण स्वतःवर विश्वास असला की ते कमी कमी होत जाते. आयुष्यात सक्सेस मिळवण्यासाठी आपले प्रयत्न करणे कधी न थांबवायचे.
चिकाटीने अभ्यास केल्याशिवाय यशाला दुसरा कोणता पर्याय नसतो. यशाच्या प्रवासात जगासमोर संघर्ष हा करावा लागतो. आपण आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हे नेहमी ठेवावे. तुमच्या प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक टाका. यश अधिक लवकर तुमच्या पावलांजवळ येईल. आत्मसमर्पण आणि आत्मविश्वास असला की विजय नक्की मिळतो. स्वामी सांगतात, स्वतःवर जर तुमचा विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वामी समर्थ स्वतः करतील. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. संकट समयी स्वामी तुम्हाला मदत करतील. संकटात स्वामी तारतील आणि संकटाच्या बाहेर फक्त स्वामी आणि स्वामीच काढतील. स्वामी म्हणतात, कायम तुमच्या सोबत आहे मी. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. स्वामी समर्थ नामाचा जप करा. प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची साथ देत असतात. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमची मदत केली आणि स्वामी कायम तुमची मदत करत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा. कायम तुमची साथ स्वामी स्वतः देत आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहेत. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ कायम देत आहेत. स्वामीवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास असेल तर अशक्य देखील स्वामी शक्य करतात. स्वामी कायम म्हणतात, मी तुझी साथ आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देत आहे. आयुष्यात प्रत्येक संकटात तुझी मदत मी स्वतः करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघ. स्वामी तुझी साथ कधी सोडणार नाहीत आणि कधीच त्यांनी तुझी साथ सोडली नाही. महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्याजवळ जे होतं ते दाखवायचं वाव मिळायचा. वृद्धता, शौर्य, शक्ती सगळं उधळून टाकू शकला, पण जो कुणाची कुंचबळ झाली नाही तो म्हणजे गांधारी. आपलाहून अंधभक्त पत्कारणारी तिने दिव्य कसे केले हेच महत्त्वाचे प्रत्येकाला कळाले नाही. स्वतःवर जर विश्वास असेल की आपण हे करू शकतो तर लोकांना दाखवण्याची गरज काय. जीवनात संकटे येतील जातील, फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश नक्कीच तुम्हाला चिरकाळ टिकणारे असेल. क्षणोक्षणी स्वामी तुमची मदत करतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही या स्वामी कृपेला. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्ये असली पाहिजे. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो. जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो, पण जो मनातील भाव ओळखून शब्दात भावना जुळतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. होणाऱ्या प्रत्येक प्रयत्नात स्वामी यशस्वी नक्की करतील आपल्याला. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करावे लागतील आपल्याला. स्वामी कायम सांगतात, होणाऱ्या वेदना मनाला टोचतात. झालेला माणूस दगड होतो आणि दगडाचा माणूस आयुष्याला कधी पाझर फुटू देत नाही. काही वेळेला मन सांगतं लोकांसोबत तसं वागायचं जसं ते आपल्यासोबत वागतात, पण परत तेच मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखे झालो तर आपल्यात आणि त्यांच्यात काय अंतर. जेव्हापासून माणसाने सज्जनपणाचे पाप आपल्या हिशोबाने ठेवायला लागला तेव्हापासून त्याला काही गोष्टी अशक्य व्हायला लागल्या. काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसंच वागायचं जसं ते आपल्यासोबत वागतात, आणि काही लोक वागतात सुद्धा, पण असं करायचं नसतं, कारण आपण आपल्या मनाने आणि संस्काराने जगायचं असतं. चालता चालता ठेच लागणार. जगायचं म्हटलं तर हे असं होणारच. ठेच लागणार म्हणून चालणं सोडायचं का नाही. स्वतःवर विश्वास ठेवले की सर्व काही होतं. स्वामी सांगतात, कायम तुमच्यासोबत आहे मी. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात मार्ग दाखवत आहे तुम्हाला मी. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. कुणालाही न दुखवत जगणे याच्या इतके दुसरे सुंदर कर्म कोणतेच नाही. आणि जगात हेही कळते ज्याला आपण सर्व काही मनाप्रमाणे मिळते. सायन्स कितीही पुढे गेला तरी आपल्याला दिलेल्या काळजाचे घाव कोणत्याही एक्सरेमध्ये कधी त्याला दिसणार नाही. आपल्या आयुष्यात आपल्या मनात एक मन नावाची गोष्ट असते, ते सुद्धा त्या सायन्सला कधी सापडणारच नाही. आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून मांडायचे सोडू नका. कारण आयुष्यात प्रत्येक वेळेला काही गोष्टी मनाप्रमाणे होतील तर काही या मनाविरुद्ध होतील. स्वामी सांगतात, आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा, कारण समर्थ आपल्या सोबत आहेत. काळजी करू नका. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होऊ शकणारच नाही. स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही चांगलंच होईल. स्वामी आपली कायम साथ देत आहेत आणि त्यांनी आपली साथ दिली आहे.
पैसा आला म्हणजे माणूस रॉयल होतो असं नाही. रॉयल होण्यासाठी माणूसच दृष्टिकोनाचा अन्न असावा लागतो. जो माणूस स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करेल सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होईल. पाण्याशिवाय पीक पिकत नाही आणि चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही. आयुष्यात रानात तण आणि मनात ताण कधी ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातले ताण जगण्याचा विनाश करते. माणसं जोडण्यात झुकलेला असेल तर आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. स्वामी सांगतात, जो माणूस दुसऱ्याच्या अडचणीत धावतो तो मात्र स्वतःच अडचणीत एकटा पडतो. घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करून आज आपण स्वतःला त्रास का देतोय? स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही. तो माघार घेतो कारण त्याचा इगो आणि पेक्षा जास्त त्याला रिलेशनशिप महत्त्वाची वाटते. आपला इगो आणि आपले नाते यापैकी जे आपल्याला महत्त्वाचं वाटते ते लोक जपत असतात. मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नसते, त्या मनात आपण किती जास्त भावना ठेवतो ते महत्त्वाचं असते. स्वामी सांगतात, सूर्याची काय गंमत असते, ते पूर्वीकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त मानला जातो. समोरचा व्यक्ती मनाप्रमाणे वागला तर चांगलं आणि त्याने मनाविरुद्ध वागला तर तो वाईट वागला असतो. स्वभाव हे अशी आहे जे तुम्हाला तुमच्या भावनांवर कदर करायला शिकवल. स्वभाव हे असा असतो जो तुम्हाला आयुष्यात पुढे जायला शिकवल. हल्ली आयुष्यात जॉबसारखी खूप गोष्टी झाल्या आहेत की त्याला लोक सोडून जातात, पण आयुष्यात पहिलेच्या काळी जेव्हा व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करायचे तेव्हा कष्टाने ते काहीही करून दाखवायचे. परिस्थिती कशीही असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि जगण्यात संयम ठेवा. कारण संयम असेल तर प्रत्येक गोष्ट होण्याची आपण वाट पाहू आणि ते गोष्ट झाल्यावर सुद्धा निर्णय संयमानेच घेऊ. शांत राहण्याचा प्रयत्न करा, अर्धे प्रश्न इथेच सुटतील. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक दुर्लक्ष असतात. स्वामी सांगतात, जो स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो त्याला नक्की मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मदत करणार. अशक्य असं काही नाही आणि ज्याचा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे त्याच्यासाठी तर बिलकुल नाही. आपली साथ त्या स्वामी समर्थ महाराजांनी दिली आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वतः ते स्वामी समर्थ महाराज साथ आपली देत आहेत. मग आपल्याला काळजी करण्याची काय गरज? प्रत्येक संकटात मदत स्वतः स्वामी समर्थ करत आहेत. विश्वास ठेवा स्वामी नामावर. अरे अंत नाही त्या स्वामी कृपेला. प्रत्येक संकटात स्वामी साथ देताना दिसतील तुम्हाला. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत उभा आहे. कायमस्वरूपी तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त स्वामी समर्थ नामाचा विश्वास ठेवून बघा. जी गोष्ट आज अशक्य वाटते एका वेळेला ती गोष्ट देखील तुम्हाला शक्य वाटायला लागेल. संकट समयी साथ सोडलेल्यांकडे कधी लक्ष ठेवू नका आणि ज्यांनी वाईट काळात मदत करून आपली चांगली वेळ आणली आहे आयुष्यात त्यांचे उपकार कधी विसरू नका. लोक उपकार विसरायला खूप लवकर विसरतात, फक्त ते उपकार विसरल्यामुळेच मागे येतात. सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ देत आहे. स्वामीवरती विश्वास ठेवा कारण तेच आपली स्वामी साथ देतात. स्वामी कायम सांगतात, सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. आपला विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावरती कारण ते आपल्या सोबत आहे. स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ देत आहेत आणि कायमस्वरूपी आपली मदत फक्त स्वामी करताय. संकट समयी स्वामींनी आपली साथ दिली आणि प्रत्येक संकटात स्वामीच आपली साथ देत आहेत. आता स्वामी सांगतात की तुम्हाला जे हवं आहे ते मिळवा. प्रत्येक संकटात जे करायचं आहे ते करा कारण त्याच्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. सर्व संकटाशी स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांनीच आपली साथ नक्की दिली. फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेवा. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत असतं. स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती जेव्हा आपण विश्वास ठेवू तेव्हा अशक्य देखील शक्य होईल. स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती आपला विश्वास आहे, त्यामुळे आपल्याला काही जास्त काळजी करण्याची गरज नाही. कायम आपल्या पाठीशी स्वामी सदैव उभे आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळेला आपली साथ हे नक्की दिली आहे. जेव्हा आपला स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नामस्मरणावरती विश्वास असतो ना, तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज संपून जाते.
कारण प्रत्येक वेळेला स्वतः स्वामी समर्थ महाराज आपली साथ देत असतात. त्यांच्यावरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी सांगतात, आज जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ नामाचा जप करेल आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असं टाईप करेल, प्रत्येक संकटाशी त्याच्या पाठीशी स्वामी स्वतः उभे असताना त्याला दिसतील. स्वामी सांगतात, होय, संकटे येतील तुझ्या आयुष्यात, अपार संकटांचा सामना कर, कारण त्याशिवाय यश तुला मिळणार नाही. स्वामी कायम बोलतात, मी तुझी साथ प्रत्येक वेळेला देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमची साथ दिली आहे आणि कायम तुमची साथ स्वामी स्वतः देत आहे. स्वामी समर्थ सांगतात, संकटकाळी तुमची मदत मी स्वतः करणार आहे. वाईट काळात तुमची साथ मी स्वतः देणार आहे. संकट समयी जर तुमचा श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास असेल तर स्वामी कायम तुमची मदत करत असताना तुम्हाला दिसून येतील. ज्या व्यक्तींचा श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास आहे, अशा व्यक्तींना काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी त्यांच्यासोबत उभे असतात. ते कायमस्वरूपी त्यांची साथ देत असतात. फक्त त्यांचाच स्वामीवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती पूर्ण विश्वास असायला हवा. तुमचाही स्वामीवरती आणि श्री स्वामी समर्थ नामावरती पूर्ण विश्वास असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो नारायणा किंवा श्री स्वामी समर्थ महाराज की जय या नामाचे नामस्मरण जरूर करा. किंवा स्वामी सदैव पाठीशी आहे असे जरूर आपल्या कमेंटमध्ये एकदा टाईप करा. स्वामी सर्व संकटातून तुम्हाला संकटमुक्त करून टाकतील. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा.